नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनल संच खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 25चा महागाई भत्ता 4% वाढीसह एकूण 58%. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. सरकार लवकरच महागाई भत्ता आणि महागाई राहत म्हणजेच डीआर वाढवण्याची घोषणा करणार आहे. हा 7व्या वेतन आयोगानुसार शेवटचा डी वाढ असू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना या वाढीचा फायदा कधी मिळेल आणि किती होईल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वाढत्या महागाईशी सामना करण्यासाठी दिला जातो. याचा उद्देश त्यांची जीवनमानाची पातळी कायम ठेवणे हा आहे. हा पगाराचा एक भाग असतो जो वेळोवेळी गणना केला जातो. सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्त्याचे पुनर्वलोकन करते. पहिल्यांदा जानेवारी आणि दुसऱ्यांदा जुलै. यावेळी नवीन दर 1 जुलैपासून लागू होतील, पण त्याची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये केली जाते. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरची थकबाकी मिळेल. कर्मचाऱ्यांना आशा आहे की सप्टेंबरमध्ये म्हणजेच सणासुदीपूर्वी डी वाढीची घोषणा होईल. यावेळी दिवाळी 20 ऑक्टोबरला आहे. त्यामुळे सरकार सप्टेंबरच्या पगारात थकबाकी जोडून मोठे दिवाळी गिफ्ट देऊ शकते. डीएची गणना औद्योगिक कामगारांसाठीच ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित केली जाते. श्रम ब्युरो हे डेटा दर महिन्याला जाहीर करते. 7व्या वेतन आयोगाच्या फॉर्म्युल्यानुसार मागील 12 महिन्याच्या सरासरी CPIWवर सरकार डीए ठरविते. सध्या महागाई भत्ता 55% आहे. मीडिया रिपोर्टनुसार यावेळी 3 ते 4% वाढ होण्याची शक्यता आहे. तर सरकारने 3% वाढ मंजूर केली तर डी 58% वाढेल. महागाई भत्ता वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्याच्या मासिक उत्पन्नावर होईल. उदाहरणार्थ समजून घेऊया. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूलभूत पगार 18,000 रुपये असेल तर 3% वाढीनंतर त्याची मासिक उत्पन्न 540 रुपयांनी वाढेल. त्याचप्रमाणे 9,000 मूलभूत पेन्शन घेत असलेल्या पेन्शनधारकांना दरमहा 270 रुपयाचा लाभ मिळेल. सरकारने डी वाढ मंजूर करायची हे पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असेल. कॅबिनेट सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये यावर अंतिम निर्णय घेऊ शकते. तर दुसरीकडे 1 जानेवारी 26 पासून 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याची तयारी करत आहे. अशा परिस्थितीत 7व्या वेतन आयोगानुसार हा महागाई भत्ता शेवटचा वाढ असू शकतो. जर असे झाले तर लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी ही बातमी अधिक महत्त्वाची ठरते. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.